असा क्षण होता, माझ्याकडे बैल नव्हता, आई रानात चाललेली, मी एकाच्या रोडच्या बैलाचं शेण काढत होतो. ते आमच्या आईनं मला रानात जाताना बघितलं. घरी आल्यावर आई म्हणली, अरे तुला नाद आहे, एखादा बैल घे, आपल्या तुझ्या वडिलांना आवडत नाही म्हणली, कोणाच तरी इथं घेऊन ठेव, पण तुझा घे म्हणली वैयक्तिक. मला आईनं बचत गटातनं 15,000 रुपये काढून दिलं बैल घेण्यास. लोक आता म्हणतात की फालतू नाद आहे पोरं आजकाल. नाही नाही, तसं फालतू म्हणू शकत नाही आपण. याला ही शेतकऱ्यांची नाळ आहे म्हणून माझा मुलगा करतोय. ही शाळा बघून ते सगळं बघतोय, सगळं काम बघून. आजारी जरी पडला तरी पहिला तो बैलाकडे येतो, नंतर तो तपलं त्याचं काय असेल औषध पाणी ती करतो. त्याचं इतकं प्रेम आहे ना त्या बैलावर, खूप प्रेम आहे त्याचं. स्वतःपेक्षा त्या बैलावर खूप प्रेम केलं त्याने. शाळेत जरी तो असला तरी शाळेत आला की सॅक घेऊन पहिला बैलाकडे येतो. बैलाची पहिली तो गाठ घेतो इथं बघून, त्याला खायला टाकले का ती सगळं बघून मग नंतर तो घरी. बैल त्याला पळत होता त्यावेळेस मी त्याला फोन केला, म्हणलं काय झाले रोहित, म्हणला आता मग मी पळतोय तो बैल, अजून काय पोचला नाही, पण म्हणला नंबर काढणार. म्हटलं काय नको, आपल्याला पैशाची अपेक्षा नाही, पण ढाल फक्त घरी आण, त्याच्यावर तुझं प्रेम आहे, बैलावर तुझं प्रेम आहे, एवढं शेवटपर्यंत ठेव. आपल्याला काय आहे बाकीचं पाहिजे, पैसे नको. पैसे नको, पैशाची काय त्याला पण प्रेम नाही, आम्हाला पण नाही. त्यानं नाव लौकिक जी जगात कमावलंय ती कमी नाही आमच्यासाठी, ती आमच्या म्हणजे घराची शांत. मी कसं एक ऐकलं होतं, म्हणजे फोन मध्ये असू किंवा टीव्हीवर असू, जर आपल्या घरी बैल जर असेल, जर पांढरा बैल आपण सांभाळला, तर ती खिल्लार बैल जर आपण सांभाळला तर आपलं कुटुंब चांगलं चालतंय. मी ऐकू नये. मला बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात बेकार सपोर्ट तर गुंडा पवार नांदवळ. भरपूर म्हणजे त्या माणसा इतकं माझा गुरु म्हणायचा तर गुंडा पवार नांदवळ. त्यानं आपल्यासाठी बैलगाडी क्षेत्रात कुणीच केलं नाही अजूनपर्यंत, तेवढं त्या माणसानं केले. म्हणजे आज मी जी इथं उभा आहे ना, मी बोलतोय तुमच्या, ती गुंडा पवार नांदवळ मिळत. अक्षरशः माझा कोण परवा दिवशी फायनलला राहिला, माझा वैयक्तिक असून ताप रडला फायनलला, म्हणला माझं काहीतरी चीज झाली, म्हणला मी तुला घडावला आणि तो आज इथं पोचलास. म्हणजे त्याला बी आनंद झाला. बैल फायनलला राहिला, मी आईला व्हिडिओ कॉल केलता आमच्या रातचा, गाडीत बसलेलो. आई म्हणली आपली शान कुठे, म्हणलं शान म्हणजे काय अगं, तर म्हणजे अरे ढाल कुठे आपली, ढाल पहिली घरी आणि पैसे नाही सांगलं तरी चालेल. डोक्याला गुलाल लागला ना, अक्षरशः एवढा खुश झालतो. गुलाल म्हणजे तुम्हाला माहित नाही, माणूस पळत तर गुलालासाठीच पळत, आम्ही पैसे बिशासाठी नाद नाही करत. गुलाल महत्वाचा आहे आम्हाला ह्या नाद. नाद म्हणजे एवढी बैल 7-8, एखादा नाद म्हटलं तर एखादा बैल, एक बैल असला तर गोट्यावर जाऊच वाटत. 5-6 बैल असलं तरच आम्ही तिथे थांबतो दिवसभर. मला दम सवय लागून गेली मला ती. माझा म्हणजे हा धंदा नाही, पळवायचा नाद नाही, त्याची मार मला ती जाऊन दिसलं की समाधान वाटतं, म्हणून माझ्या एवढी बैल असते. मी तिथे सगळं विसरतो तिथे गेलो की. मला दिवसभर झालेला त्रास काय बी, मला कोणी भांडण झाली, मी तिथे गेलो की सगळं विसरतो, म्हणून मला तेवढी बैल लागते. मला तिथे गेलो की समाधान वाटतं गोट्यात गेली, म्हणून मला गोट्या भरलेला लागतं. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा या शेतकऱ्याच्या नादासाठी. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण कोरेगाव तालुक्यातील करंजखोप या गावी आलेलो आहे. मित्रांनो, समोर आपण बैल बघू शकताय, आदत खोंडे मिर्झा. सलग आता 2 फायनल घेतलेले आहेत आणि एकदम जबरदस्त पळ या वासराचा आहे. सगळी बघा, तुम्हाला इथं एक बी जुना जाणता माणूस दिसणार नाही, नवीन तरुण पिढीच आहे. परंतु एक ही मुलाखत अशी जबरदस्त आहे की समोर दिसणारा मालक, नाव काय? रोहित संजय शिंदे. रोहित संजय शिंदे. सरक 12 ते 15 वासरं आता वय 19 आतापर्यंत घेतलेली ती, आणि हा आता खोंड लागलाय तो एकदम जबरदस्त, आणि पळ त्याचा सुद्धा इतका जबरदस्त आहे की बघण्यासारखा. आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत. भैया नमस्ते. नमस्ते. नाव सांगा प्रथम आपलं. माझं नाव रोहित संजय शिंदे, मुक्काम पोस्ट करंजखोप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आता वय तर बारीक दिसतंय, हो, परंतु आम्हाला असं समजलं की आतापर्यंत 12-13 वासरं घेतली. काय कधीपासून बैलगाडी शर्यतीची आवड आहे किंवा कधीपासून बैल सांभाळताय? 10वीत असताना सगळ्यात पहिला एक बैल घेतला, तिथनं जी सुरुवात केली ती सुरुवातच झाली आपली. नाही तर असाच होतो पहिला त्याच्या माग, पण आपल्याला आवड होती. आणि आमच्या घरी पहिली ब्यावताची बैल असायची, पण आमच्या चुलत्यानं अचानक ना बंद केलं. मग ते मी एक खोंड घेतला, तिथनं आपला नाद चालू झाला. म्हणजे स्वतःच बैल घेतली, म्हणजे घरच्यांना वगैरे असं काय नाही? नाही, घरच्यांना, घरातनं मला ह्या नादाला विरोध म्हणजे अजून बी विरोधच आहे तसा, पण आम्ही आपलं पोरांच्या जीवा आपला नाद करायचा सगळा. आता कसं म्हणजे पैसे घरनं नाही दिलं तर कसं? नाही, घरनं पहिलं पैसेच नाही, अजून बी घरनं 1 रुपया नाही पावती बिवतीला, तर सगळं आपल्या जीवा बैल पळवायचा, सगळं आपल्या जीवा करायचं. मित्रमंडळी, हो, मित्रमंडळी, पोरं आमचे रविराज म्हणा, चांग्या म्हणा, गोप्या, ही सगळी आमची पोर आपली पैसे बिशे देतात लागल तसं मागितलं की. आणि आता तुम्ही सांगितलं की आईनं बाबा, हो, आईनं म्हणजे असा क्षण होता, माझ्याकडे बैल नव्हता, आई रानात चाललेली, मी एकाच्या रोडच्या बैलाचं शेण काढत होतो.
हा. ते आमच्या आईनं मला रानात जाताना बघितलं. हा. घरी आल्यावर आई म्हणली अरे तुला नाद आहे एखादा बैल घे, आपल्या तुझ्या वडिलांना आवडत नाही म्हणली, हा. कोणाच तरी इथं घेऊन ठेव पण तुझा घे म्हणली वैयक्तिक. तर मला आईनं बचत गटातनं 15,000 रुपये काढून दिलं बैल घेण्यासाठी. हा. आणि मी तेव्हा एक ब्रह्मा म्हणून खोंड घेतला. तो खोंड बी असा घेतला, पहिला फेरा घेतला, खोंड लय पळायला लागला. नंतर त्यानं आरून दिघ्याचा पतंग कर्जतचा तो सगळ्यात चर्चेत पळायचा, तो सोनक्याचा शंभू बाबू धुमाळांचा. त्यानं तेव्हा शर्यत केली त्यांची, तेव्हा ती वासरू चर्चेत गेलं, तेव्हा ती मी वासरू मुंबईवाल्यांना विकलं. किती रकमेला विकलं? 15,000 रुपयाला घेतलं, 60,000 रुपयाला विकलं. तेव्हा मी नुकताच नादात नावा म्हणजे आईला बी वाटलं की आपला पोरानं काहीतरी केलं. हा. आणि मग तसा जे आपला नाद चालू झाला, मग राणा घेतला 9,000 रुपयाला. राणा असा घेतला की राणाला गुंडा पवारला सुट्ट पैसे दिलत मी अक्षरशः. हा. चिल्लर पट्टी घेऊन गेलतो हा. गुंडा पवारला, 10,000ला खोंड ठरला, 90,000 रुपये दिला आणि रातचा खोंड घरी घेऊन आलो नादात. तेव्हा माझा बोर्डाचा पेपर होता, तेव्हा राणाची एक पहिली शर्यत होती कोपाड्याला. हा. बैलांना तेव्हा शर्यत केलती भावीनगरच्या बैलावर विजय यांच्या. तेव्हा तिथनं आमचा म्हणजे नादच चालू. मग त्याच्यावर 15 लय वास 15च्या पुढेच म्हणजे 20 लॉस मध्ये नाही गेला त्यातनं. 15, 20, 25 एक वासरं तर आतापर्यंत घेतलीच, रेकॉर्ड ब्रेक केलं. हा. आणि सगळी वासरं म्हणजे अशी आणायचो, पळवायचो, विकायचो, आणायचो, पळवायचो. म्हणजे अजूनपर्यंत खोंडच तसा लागला नाही. त्याच्या एवढा एक खोंड लागला मिर्झा. हे ना आपलं सगळं चालूच आता म्हणजे चालूच झालाय नाद. आता कुठल्या कुठल्या मैदानात राहिला मिर्झा किंवा काय? आता घेतला तेव्हा आंबेड मध्ये गेलता, तिकडे पळायला ओपनचं मैदान होतं. वासबरानं गट काढला कडनं आणि परत राहिला तिथं आंबेडला. परत आज परवा दिवशी पटरावाडीला मैदान झालं. 2 पावत्या केलत्या, एक लागली 1 नंबर तासाव, एक लागली 7 नंबर तासाव, एक होती तिसऱ्यात, एक होती दुसऱ्यात. मग आम्ही दुसऱ्यात पळलो 7 नंबर तासाव. वासरानं गट काढला. सेमीला होतो 3 नंबर तासाव. मी आपल्या आशा सोडून दिली ती गटाला बी, म्हणलं गाडी काय बसणार नाही, सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या, 62 मल्हार बिल्लार तो खर्चीचा नांदे. मी आपल्या आशा सोडून दिलती. मी आता निवांत चालत चाललो, जाऊन नाव पुकारलं, मला एवढा आनंद झालता. मी आपला कडनं पळत गेलो. सेमीला 3 नंबर तासाव गाडी होती, आपलं गुंडा भाऊन मी चालत चाललो. या मला बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात बेकार सपोर्ट तर गुंडा पवार नांदवळ. भरपूर म्हणजे त्या माणसा इतकं माझ्या म्हणजे माझा गुरु म्हणायचा तर गुंडा पवार नांदवळ. त्यानं आपल्यासाठी बैलगाडी क्षेत्रात कुणीच केलं नाही अजूनपर्यंत, तेवढं त्या माणसानं केले. म्हणजे आज मी जी इथं उभा आहे ना, मी बोलतोय तुमच्या, ती गुंडा पवार नांदवळ मिळत. अक्षरशः माझा कोण परवा दिवशी फायनलला राहिला, माझा वैयक्तिक असून ताप रडला फायनलला. म्हणला माझं काहीतरी चीज झाली, म्हणला मी तुला घडावला आणि तो आज इथं पोचलास. म्हणजे त्याला बी आनंद झाला. वासरानं जेव्हा सीमी काढला तेव्हा त्या डोळ्यातनं पाणी येत होतं, रडत होता. माझ्या शेजारी उभा होता, आम्ही स्क्रीनवर बघत होतो. अक्षरशः त्या माणसासारखा माणसानं आपल्याला म्हणजे अजूनपर्यंत एवढी बैल त्या दावणीला होऊन गेली, कायम 13-15 बैल. त्या माणसा अजूनपर्यंत आपण काही त्याला 1 रुपया दिला नाही कुठल्याच बैलाचा. आपला कसलाही बैल असू द्या, उद्या म्हणायचं मला हे बैल पाहिजे, ते आपल्या उद्या वासराला बैल आहे. कुठला बी बैल आणि किती बी टॉपचा येऊ द्या, त्या माणसासारखा आपल्याला सपोर्ट नाही बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे गुरु माझा म्हणताल तर गुंडा पवार नांदवळ. लय सपोर्ट आपल्याला माणसानं केला. नक्कीच. आणि आता मिर्झानं सुद्धा मैदान गाजवलं, पहिल्या मैदानात राहिला तेव्हा काय आनंद काय झाला? नाही आनंद म्हणजे मला काय करू काय कळत नव्हतं. मी बक्षीस आणायचा काट मी वर नव्हतो जात, मला गुंडा पवार धरून नेलं. मी त्याला म्हणलं तूच घे, मी आपला शेजारी उभा राहिलो, म्हणलं तुझ्यामुळे आज मी इथे. त्याला बी म्हणलं असं नाही ना की नुसतीच बैलगाडी शर्यत करताय, बाकी नाही बाकी आता घरचे तरकारीचा धंदा आहे, घरी 2 स्वतःच्या पिकअप आहे. मी कॉलेजला आहे सातारला, 1.5 लाख रुपये कॉलेजला भरल्यात माझ्या. सगळं करून नाद करायचा, सगळं करतो आधी काम धंदा काम आहे. की असं म्हणतात की बैलगाडी शर्यत करणारी नुसती बोंबलत फिरतात किंवा नाही बोंबलत. आपण शेतकऱ्याची पोरं, तुम्ही सांगा याच्यात. नाही आम्ही शेतकऱ्याचं पोरे, आमचे म्हणजे तरकारी असते, तांबाटी, पावटा, घेवडा बिवडा सगळं आपले, मिरच्या बिरच्या दरवर्षी आपले सगळे पिकं असतात सगळे. मग ही बैल हो सगळे स्वतःच्या 2 पिकअप आहेत घरी, सगळं ओके मध्ये घरबीर. तवा नाद करतोय, नाही तर नाद नाही. घरातनं नादाला आपल्याला काय परमिशन नाही. पण आता हे बैल घेतला, आता राहिला, घरची बी खुशबीत झाली. आता घरची पण बाबा मुलाखतीला. बैल जेव्हा राहिला, बैल फायनलला राहिला, मी आईला व्हिडिओ कॉल केलता आमच्या रातचा, गाडीत बसलेलो. आई म्हणली आपली शान कुठे? म्हणलं शान म्हणजे काय अगं? तर म्हणजे अरे ढाल कुठे आपली? ढाल पहिली घरी आणि पैसे नाही सांगलं तरी चालेल. हो आईच म्हणली आता की आता घरात बी फुल सपोर्ट झाला मला ह्या नादाला. आता का वडील बिडील बी आता बैला बिलाचं सगळं म्हणजे करायला लागला. आता आनंद वाटायला, आता आनंद वाटायला लागला. ते म्हणजे तू नाद कर, माझा नादाला विरोध नाही, फक्त सगळं काम धंदा कर, मग नाद कर, बिनधास्त कसा नाद केला पाहिजे. आता बघा बैलगाडी क्षेत्र आहे,
पण तुझं वय सुद्धा कमी दादा, परंतु तुला अनुभव चांगला आहे. काय सांगशील नवीन तरुण पिढीला, काय सांगशील? नाही, आपलं काम धंदा सगळं नीटनेटकं बघून आपला हा नाद करायचा. आमचं सगळं व्यवस्थित आहे तेव्हा मी हा कुठं नाद करतोय. पण मला ह्या नादाला नादात बी लॉस नाही ते नाही, नादात बी लॉस नाही. आतापर्यंत 15-20 वासरं ऐकली, कधी कुठलं वासरू तोट्यात ऐकलं नाही, कधीच नाही कुठलं. आज 30ला घेतलंय तर उद्या ती 40-45ला विकायचं. गुंडा पवारला आधी विचारा, कधीच कुठल्या वासरात अजून लॉस नाही. गुंडा पवार बी म्हणतो तूच वासरं बिसरं विकू शकतो, मला जी जमणार नाही ती म्हणला तू करतोस. आणि त्याचा अख्खी एवढी 12-13 बैल आहेत, मी एकटा म्हणलं तरी नियोजन बियोजन करतो. पण सगळं माझा उद्योगधंदा बघून सगळं. गुंडा पवार खरोखर माणूस चांगला, एक नंबर माणूस. आपल्याला फुल सपोर्ट नादात, फुल सपोर्ट. अक्षरशः माझा कोण फायनलला राहिला ताराडला, मला असं नव्हतं होत, पण तो स्वतः रडत होता कोण फायनलला राहिला तेव्हा. मला वाईट वाटलं तेव्हा. त्या अख्खं बक्षीस त्यानं माझ्याकडे आणून दिलं. 1 रुपया इकडं नाही तिकडं नाही, म्हणला हिरो ह्या पैसे असं तसं. मला असं पैसे एवढं घेतल्यावर करायचं काय? आता एवढंच वासरून पहिल्यांदा राहिलं तर एवढं पैसे 41,000 आपल्याला काय हो म्हणलं. आता मी गुंडापा म्हणजे ही कसं काय बक्षिसाचं ते म्हणला बैलवाल्यांना, त्याला सांगितलं ही घे, बैलवाल्यांना त्यानं दिलं मोजून दिलं. बाकी सगळं पैसे त्यानं मला दिलं. म्हणजे मला बी असं काय कळत नव्हतं पैशाचं करायचं काय एवढे आता आलेलं 41,000. बरोबर. बैलगाडी क्षेत्रात म्हणजे विश्वास लय महत्वाचा. हो, विश्वास. तुम्ही एकामेकावर दाखवला. तेजीन माझी तर अशी भांडणं होत्यात, 8-10 दिवसाला भांडणं, 2-3 दिवस बोलत नाही, पण कधीच कोणापाशी वाईट नाही, काय नाही, कधीच नाही अजूनपर्यंत. कधीच नाही. फुल सपोर्ट आपल्याला. मित्रमंडळी सुद्धा. छकडं चकाट नव्हतं तेव्हा छकडं त्यापासून वडत आणायचो. 10-10, 15-15 दिवस छकडं असायचं माझ्या. मी छकडं बिकडं वैयक्तिक आपलं नाद आहे म्हणून वैयक्तिक घेतलं घरी शेवटी एक. आता तुमची आई आहेत काय? आई रानात येते आता 5 मिनिटात. मित्रांनो बघा, नाद असा असावा की बैलगाडी क्षेत्रात आता अनेक लोक आहेत दिग्गज, जे 80 वर्षाच्या माणसाला जेवढं ज्ञान नाही, तो एक 19 वर्षाचा मुलगा आहे, त्यानं आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील भरपूर काही सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मिर्झा एकदम देखना खोंड आहे, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसलच. एकदम देखना आणि जबरदस्त खोंड आहे, नाव करतोय, 2 फायनल केलेत. आता काल एवढ्या मोठ्या पटरवाडीच्या मैदानातला आनंद काय होता की बसल्यानंतर? मला राहिल्यावर काय कळणार काय करायचं. मी गुंडा बाबूला म्हणलं आपला 8 नंबर होते, 8 फाट्या होत्या, 8 नंबर राहिला नसतोय म्हणलं एवढ्या मोठ्या मैदानात. म्हणलं मी आमचं म्हणजे माझं पहिल्यापासून असं आहे, बैल पळायचा राणा सकाळ आमचा. मी कधीच म्हणजे बैल पैशासाठी आयुष्यात नाही कधीच पळावला, कधीच नाही. म्हणजे काय बी होऊ द्या पुढचं, आपण पैशाला नाही म्हणतो. मग आमची आई सकाळ म्हणजे 10 लहान म्हणतो, डोक्याला गुलाल लागला ना अक्षरशः एवढा खुश झालतो. गुलाल म्हणजे तुम्हाला माहित नाही, माणूस पळतं तर गुलालासाठीच पळतं. आम्ही पैसे बिशासाठी नाद नाही करत. गुलाल महत्वाचा आहे आम्हाला ह्या नादातले. की ह्या वासरानं तर आम्हाला अड्ड्यात म्हणजे अजूनपर्यंत असा क्षण नाही कधी की स्वतःच्या घरचा. सर्वसामान्य शेतकऱ्याला गुलाल, आता आमचे बी बैल आहेत, आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला गुलाल मिळाल्यावर तर काय मला काय करू काय कळत नव्हतं. तर आणि मला एकतर तर असे जरा पोटाचा पेटाचा खडा आहे, ती आता दुखत होता. सेमीला खोंड राहिलं मला असं म्हणजे पोटात लय दुखत होतं. मी खोंड म्हणजे मी स्वतः सोडतो, स्वतः आपलं सगळं सोडायची. एवढी गुंडा भाऊची बैल आहेत ना 13-14 असतात, सगळी स्वतः मी सोडतो. कसलाही बैल असू द्या गुंडा भाऊचा बी, आपला बी खाली जरा येडा उभा राहत नाही तरी माझा मी सोडतो. माझ्या फायनलला अक्षरशः त्याला पोटान दाबून पोट डबल दुखायला लागलं. मी गुंडा भाऊला म्हणलं तू सोड फायनलला, मी माग उभा राहतो म्हणलं. मग त्यानं फायनलला सोडला, मी आपला माग उभा राहिलो दाबून खून. मला भरपूर सपोर्ट आहे गुंडा पवारचा, भरपूर म्हणजे भरपूर. नादात आपल्याला त्याच्या इतकं त्या माणसा इतकं नाही कोणी केलं अख्ख्या नादात. आता मिर्झा किती रकमेला घेतला होता किंवा मिर्झा घेतला 91,000 रुपयाला घेतला. खटाव मधून घेतला नंदकुमार शिंदेपासून. खोंड असा घेतला आमचा सोनक्याचा प्रतीक आहे. सोनक्याचा प्रतीक म्हणला अरे रोहित खोंड घ्यायचाय ना, म्हणलं हो घ्यायचाय. आम्ही गेलो आपलं बघायला. मी बारकी पोरच आपली, मी माझ्या पारखी वासर, कोणाच्या नाही, कोण वय मोठा माणूस नाही, कोण नाही. म्हणला जा खोंड चांगला दिसतोय आपला, ये बघून. मी बघायला गेलो, आपलं बघितला, वावरात खोंड नेला. त्यांना असा चालवताना खोंडाला एवढं पोटबीट होतं. आता म्हणलं पळेल का नाही. मी प्रतीकला फोन केला, म्हणलं अरे हाय खोंड बघितलाय चांगला दिसतोय, म्हणलं जरा व्हायचं व्यायामात आल्या होईल म्हणलं पोटबीट कमी. वावरात जरा चालवाय नेला, तो शिपूट काय खालीच ठेवत नव्हता. म्हणलं ह्योच खोंड घ्यायचाय. मला मी जी पोरं नेलती ती म्हणली अरे काय ही गैगत दिसतंय, या पोटबीट किती दिसतंय याला, नको म्हणली आपल्याला ही. मी म्हणलं नको ह्योच घ्यायचा आहे खोंड. मी त्यांच्यापाशी गेलो, बाबा होतं वयस्कर नादातलं. बाबा म्हणले हे खोंड ने मला 1 रुपया द्यायचा नाहीस तू, म्हणले आता 1 रुपया खोंड फुकाट नाही, आता कासरा लाव, गुलाल टाक, खोंड घरी घेऊन जा, गाडी बोलव. मी म्हणलं तसं नाही बाबा, एवढा खोंड न्यायचाय म्हणलं, तुम्हाला तर पैसे बिशे दिलंच पाहिजे.
मग जेव्हा खोंड घ्यायला गेलो, मी तर गेलोच नाही, सगळी पोरं आणाय गेलती, सगळी ही बारकी पोरं आणाय गेलती. मी कॉलेजला होतो, पोरांना मी तिथनं ऑनलाईन 30,000 रुपये पाठवलं. मी त्यांना म्हणलं जावा, मी परत नाश्त्याला पोरांना पाठवलं डिझेलला ह्याला. पोरं गेली, खोंडबिंड घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्यानंतर त्या माणसाचा असलं मला शब्द की तो पैसेच माणूस घेत नव्हता, पैसे घेत नव्हता अक्षरशः. मी त्यांचा ऑनलाईन बळून नंबर घेतला आणि ऑनलाईन पाठवलं त्यांना न सांगता. मग पाठवल्यावर फोन केला, म्हणलं हे पाहुणं पैसे. आणि जेव्हा खोंड पळला बिळला, ते पैसे घेत नव्हतं. मी पहिला खोंडाला फेरा काढला देवावर गुंडाभाऊच्या. खोंड गेला तास बदलून पड्यात. म्हणलं आता पळतोय का नाही. आता आम्हाला बी शंका ना घेतल्यास पहिलाच फेरा, आता काय करतोय काय नाही मला भ्या वाटली. नंतर आम्ही घरी आलो. मी काय आम्ही लयही घेतला नाही. 2-4 दिवसानं 4-5 दिवसानं आपला आमचा आयुष्य ड्रायव्हर राऊतवाडीचा घोडी घेतली त्यानं. त्याच्या घोडीवर गेलो, पहिला फेरा काढला उजवीन. त्या दिवशी डावीनं काढला, म्हणलं बाहेर गेलाय उजवीनं पळावा. उजवीनं पळावला, उजवीन जरा 2 उड्या कमी टाकल्या, लगेच आम्हाला डाऊट आला. मग परत आम्ही डावीनं झोपला, तर डावीनं डबलच पळला. मी मग गुंडाभाऊला फोन केला, गुंडाभाऊन म्हणलं गुंडाभाया डावीनं लय खोंड पळतोय, उजवीनं जरा कमी पळलाय, फक्त सरळ पळला, व्हिडिओ पाठवतो. चालतंय म्हणला पाठव. त्याच्यावर आम्ही गेलो नागटानला. गुंडाभाऊनं बैल घातला ना, आम्हाला काय माहित नाही कुठला बैल आहे काय. नागटानला म्हणजे सगळ्यात पहिलाच अड्डा, गाडी आम्हाला म्हणजे मला माहितच नव्हतं हे पळेल. मला बी आपली पलीकडे बिलीकडे सरकू बिरकू नाही. मी आपला वासराच्या असा तोंडा उभा होतो काठी घेऊन. वासरू असं गेलं खालनं की असं बैलाला खालनं असं 500-600 फूट टाकून नव्हतं ते. ना अजूनपर्यंत जेवढ्या बैलांवर घातले ना, खालनं हातातच खोंड धरायचा. कुठल्या बी बैलावर घालायचा तुम्ही. 700-800 फूट तर खोंड काय पुढचं सोडायचंच नाही रानतीनं. भरपूर गती या वासरानं. म्हणजे आता चर्चेत आमचं नाव, गावचं बी आणलं, आमचं बी आणलं, आमच्या राणा ग्रुपचं बी नाव आणलं. भरपूर आमचा बैल बिनजोड करायचा राणा भरपूर. त्याच्या माग आपला आमचा वासरू आता ही नाव करेल भरपूर. काय ह्याच्याविषयी काय शब्द आहेत? नाही वासरू आता आमचं काय, आम्ही शेवटपर्यंत कधीच आयुष्यात खोंड नाही ऐकू शकत. आता घरी खोंड ऐकली 10-15 नाही एवढी ऐकली, पण नाही ह्याला नाही कधी ऐकू शकत. मला हे ना परत हाय असं गुलालाची बोट कधी डोक्याला नव्हती, एवढे दिवस वासरानं लावली परत आता म्हणजे नाही कधीच नाही ऐकणार. ते आमच्या घरातला आता सदस्य झाला कायम. किती बी पैसे येऊ द्या. कोण जसा पहिला अड्ड्यात पडला तर हा 2.5 लाख रुपयाला मागितला ना मला, पहिल्याच अड्ड्यात पडल्याला. आता मला तर पैसे किती 91 कुठं ना 2.5 कुठं 1.5 लाख रुपये राहत होतं. आमची पोरं बी रडायची, खोंड नाही ऐकायचा, खोंड नाही ऐकायचा, पोहतोय त्याच्यावर नाही ऐकणार. राहिलाच खोंडात आयुष्यभर घरी. काय आता बैलगाडीतल्या आता जी काय थोडी बैलगाडी क्षेत्रात जी चर्चा चालली, काय सांगताल, संदेश काय देताल लोकांना की कसं चाललं पाहिजे, आपल्या शेतकऱ्याचा नाद कसा जपला पाहिजे? शेतकऱ्याचा ना आत्ताचा म्हणजे काय सगळी वायदीच आत्ता म्हणा. मी एवढ्या बैलांना म्हणजे फोन करतो ना, आता आपलं पळतोय म्हटल्यावर बैल मागितली आपण पाहिजेतच की आदतला चांगली चांगली. आता आपण बी किती 3 नंबराच्या सारख्या 4 नंबराच्या बैलांवर पोहून म्हणजे खालच्या बैलांवर मी माणसांना एवढं फोन करतो, अरे खोंड लय पोहतोय, बैल द्या नाही का. मी किती पैसे देतो, म्हणजे आमची एवढी पोरं आहेत ना, आमचा ग्रुप राणा ग्रुप मध्ये लय भरपूर पोरं आहेत. रविराज म्हणा, कुण्या म्हणा, तांग्या म्हणा, हे कुण्या आमचा गाण्या बिन्या सगळी पोरं भरपूर पैसे देतात. म्हणजे असं लागल तसं म्हणतात, चला एक अड्डा मी पावती बिवती करतो, चला पुढचं बैल घाल बाबा चांगला, मी पैसे देतो. पण माणसं काय बैल देत नाहीत. मी किती बी माणसांना 20,000 25,000 म्हणलं तरी द्यायला तयारी. माणसं काय पैसे वायदी नाही. आता स्वतःच्या जेव्हा म्हणजे वासरानं आणला, जसा खोंड राहिला ना फायनलला, मला म्हणजे स्वतः फोन यायला लागलं आता की अरे आम्हाला 12 तारखेला खोंड भेटेल का. माणसा अशी शेजारनं गेली ना, मी किती जणांना राणा आमचा पळायचा ना, कधीच कोणाला पैशावर बैल दिला नाही, कधीच नाही. कुठल्या बी आमच्या पोरानं सांगू द्या कळलं त्याला मी असा बैल म्हणजे गुलालासाठी. तर आता आपल्याला कळलं ना बाबा ही शर्यत होणार आहे, मला आपला गुंडाबा म्हणला ह्याला बैल दे, चल होते जमल, मी आपलं त्याला बैल द्यायचो. आमचा शंकर आणि राणाच्या आमच्या भरपूर शर्ती 5-6 शर्ती मारणार एका बी शर्तीला. म्हणजे लय म्हणजे बैला माग आमचा आता हे वासरू शेवट सदस्य झाला ह्यो घरचा, घरातल्यांचा भेजाव जीव बिव आपलं पळलं तरच आपल्याला किंमत आहे. नाही तर कोण कोणाला विचारत नाही या बैलगाडीच्या. तर मी असा माणसांच्या शेजारना हात जरी वाढला राहतात, माणूस असा मला ही करायचा. आता मी शेजार अड्ड्यात गेलो तरी माणूस हातबीत करतो, ए शेट काय चाललंय असं. म्हणजे माझ्या वासरानं परत माझ्या हे दिवस आणलं, दिवस नव्हतं पण आणलं आता ही. सगळी मित्रमंडळी त्यांच्यासाठी काय बोलतात? मित्रमंडळी म्हणजे घरी बैल नव्हता तर कोण येत नव्हतं. मग असं मित्रमंडळी म्हणजे ही पोरं कमी सगळी माणसं. हो नंदी म्हणजे रोज इथं खाटबीट या खुर्च्या बिडच्या असतात रोज. आपले 10-15 पोरं 11, 11:30, 12 वाजेपर्यंत इथंच असतात गोट्या. रातची बी बसली आनंद म्हणजे तुम्हाला माहित नाही. वासरान जरी गट काढला ना तरी आमच्या संध्याकाळची पार्टी असती. आता एवढा कोण फायनलला राहिला तरी आम्ही अजून ह्या वेळेस यंदा पार्टी. मला पोरं म्हणली बी नाहीत, दरवेळेस गट काढला तरी म्हणतात पार्टी. पोरांना एवढा आनंद झालता
जेवशेन असा होता, मी मैदानाला चाललोय सकाळचा आणि आता पटरावाडीला आणि कोण पोरं नव्हती बरोबर. जी ती आपापली पोरं, आता शाळा चालू झाल्या जी ती आता सगळी बारकी पोरं शाळेत काय काय काम, मी एकट्यानं खोंड सोडला, एकट्यानं वाटवून याला पिकअपला आमच्या बाहेर बांधला. पिंपोडची गाडी होती अक्षय लिंबे, गाडी आली तिथं दारात, खोंड घेतला, निक्या बसला, आपल्या गुलालाचा पट्टा वाढला. नाही तर मी गुलाल म्हणजे ब्रेशनं खोंडा 91 92 आकडा बिकडा टाकून खोंड रंगवूनच नाही राहिलं तरी आपल्याला नाधा राखतात आपले. आणि मी रंगवूनच, मला ही छकडं ओढत नाही नेताना, ओढत नाही एकट्याला. मी इकडे हा मार्ग इकडून छकडं नेत होतो एकट्याला, मला ओढत नव्हतं. मी ते आमच्या काका होतो रोडनं, त्यांना म्हणलं ओढू लागावं, आणि ती म्हणले अंगू नाही, म्हणला वडा नाही काय होत. तो ड्रायव्हर आला, ड्रायव्हरनं मीच बैल भरला दोघांना, छकडं बिकडं दोघांना गेलो आणि खोंडच राहिला फायनलला. पोरं आमची मागणं आली टू व्हीलर वर सगळी, राहिला कोण की पोरं टू व्हीलर वर आली गाड्या घेऊन लगेच. म्हणजे पोरांना बी आनंद आहे, पोरांचा बी वासराव भरपूर जीव आहे, भरपूर म्हणजे भरपूर जीव आहे. नक्कीच मित्रांनो, बघू शकताय तुम्ही एक बैलगाडी क्षेत्र, असं म्हणायचं नाही की बैलगाडी क्षेत्रात मी लय जुना आहे, माझा लय अनुभव आहे, वय कमी आहे, परंतु असा अनुभव आणि असं ज्ञान पाहिजे. नुसतं वायपळ नाही, अनेक जण पांढरे खादी कपडे घालून नुसती मैदानात फिरतात, पण बैलाच्या सुट्टीपासून ते बैलाच्या सगळ्या गोष्टीपर्यंत करणारी पोरं फक्त शेतकऱ्याची असू शकतात. बरोबर ना? हो बरोबर. ह्या कोणाचा बी नाद नाही आणि हा गरिबांचा नाद आहे, टिकू द्या. मी अनेक व्हिडिओतनं टाकत असतो, बोलत असतो, अनेकांना राग येत असेल, परंतु खरोखर गरिबाचा नाद आहे आणि हा टिकला पाहिजे. काय आनंद होता, लय आनंद, म्हणजे मी त्याला अक्षरशः मिठी मारली आनंदाने, त्याला विचारायला लय आनंद झाला. काय पाहिजे आता, बैल तुमचा पळतोय, एवढं नाव करतोय, काय बैल पाळला तरच किंमत आहे. हा किंमत आहे ना? हा, आमचा बैल होता राणा म्हणून, तर सुरुवातीला म्हणजे बिनजोड चालू आहे असं, बिनजोडला हा, तेव्हा पळायचा. हा, पळायला लागल्यानंतरच माणसं किंमत देतात, बरोबर. तोपर्यंत देत नाही. नंतर ना आमच्या बैलाचा पाय मोडला, हा, कोणाचा फोन येत नव्हतं, काय नव्हतं. हम्म, नंतर ही वासरू घेतलं. मग हे वासरू गट पास हे झालं नागटांमध्ये, तेव्हापासून त्याला म्हणजे आमचं नाव पुसल्याला ती परत आलं माघारी. नक्कीच. हम्म. काय खोंडाविषयी काय सांगायचं या? खोंड म्हणजे खोंड नावच करणार आता. हम्म, मूर्ती बारीक आहे पण होय त्याचा भारी आहे. मला या क्षेत्रात मोठी साथ म्हणजे गोंडाभाऊची. सगळी बैल फुकट म्हणजे त्यानं दिली आम्हाला, वायदीला असा खर्च नाही झाला. परत ड्रायव्हर त्या गुंडाचं नाव ऐकून होतो बरेच दिवस झाले, गुंडा पवार नांदवळ मैदानात ऐकतो, अनेक लोक नाव सुद्धा घेतात, पण खरोखर आज हा लोकांना माणूस मदत करतोय हे आज मी जाणून घेतलं. नाही, खरंच मदत करतो माणूस तो, म्हणजे आमच्या जवळचाच आहे, भावच आहे आमचा. म्हणजे पैसे घालवून दिले नाही कुठल्या बैलाला असा वायदीला, रानाला आमच्या सगळी बैल त्यानं दिली. आणि बैलातून 2 पैसे कमवाय शिकला, घालवाय नाही शिकवलं आहे ना? अजिबात नाही. परत ते ड्रायव्हर म्हणलं की रोहन ड्रायव्हर, परत आयुष ड्रायव्हर, रुमदाबादचा बाबू, कधी पैसे घेत नव्हते काय नाही. त्यामुळे आम्हाला ह्याची आवड झाली, खर्च कमी व्हायला लागला आणि मग आम्ही या क्षेत्रात पुढे गेलो. मावशी नमस्ते. नमस्कार. आता काय आम्ही मुलाखत अख्खी झाली, तुम्ही रानात गेला होता गाई घेऊन, आता मुलगा तुमचा बैल पळावतोय, आता सगळीकडे फोन सुद्धा तुमचा चांगलं नाव करायला लागलाय, काय तुमचा सपोर्ट आहे किंवा कसं काय, किंवा या नादाला लोक आता म्हणतात की फालतू नाद आहे पोरं आजकाल? नाही नाही, तसं फालतू म्हणू शकत नाही आपण. याला ही शेतकऱ्यांची नाळ आहे. बैलगाडा शर्यत ही काय ही नाही, तोट्यात नाही, एक नाद म्हणून माझा मुलगा करतोय. ही शाळा बघून ते सगळं बघतोय, सगळं काम बघून. आजारी जरी पडला तरी पहिला तो बैलाकडे येतो आणि नंतर तो तपलं त्याचं काय असेल औषध पाणी ती करतो. त्याचं इतकं प्रेम आहे ना त्या बैलावर, खूप प्रेम आहे त्याचं. त्यानं सांगितलं आहे ना माझ्या बचत गटातनं पैसे काढून दिलं होतं. हो, तुम्ही बोला, सोडा. बैलाविषयी त्याचं खूप प्रेम आहे. त्यानं बैलांना कुठलाही बैल जरी त्याकडे जरी आला त्यानं स्वतःपेक्षा त्या बैलावर खूप प्रेम केले. त्यानं शाळेत जरी तो असला तरी शाळेत आला की सॅक घेऊन पहिला बैलाकडे येतो, बैलाची पहिली तो गाठ घेतो इथं बघून, त्याला खायला टाकले का ती सगळं बघून मग नंतर तो घरी येतो. त्याचं पहिल्यापासून प्रेम आहे. त्याचं लहान होता ना तो 5वी 6वी पासून त्याचं बैलावर प्रेम आहे, पण त्यानं आता सांभाळायला सुरुवात केल्यानंतर पैशाविषयी त्यानं कधी प्रेम दाखवले नाही. पण एक प्रकारे ढाल घरी पोचली पाहिजे एवढं फक्त त्याचं टार्गेट असतं. त्यांना सांगितलं की आई मला म्हणले की ढाल घेऊन या. ज्यावेळेस बैल त्याला पळत होता त्यावेळेस मी त्याला फोन केला, म्हणलं काय झाले रोहित, म्हणला आता मग मी पळतोय तो बैल अजून काय पोचला नाही, पण म्हणला नंबर काढणार. म्हटलं काय नको, आपल्याला पैशाची अपेक्षा नाही, पण ढाल फक्त घरी आण, त्याच्यावर तुझं प्रेम आहे, बैलावर तुझं प्रेम आहे एवढं शेवटपर्यंत ठेव.
आपल्याला काय आहे बाकीचं पाहिजे? पैसे नको. पैसे नको, पैशाची काय त्याला पण प्रेम नाही, आम्हाला पण नाही. त्यानं नावलौकिक जी जगात कमावलंय ती कमी नाही आमच्यासाठी, ती आमच्या म्हणजे घराची शान आहे. आज आलोच ना मी, 1 लाख 2 लाख लोक तुम्हाला बघतेली. हो. आणि बैलानं, ह्या बैलाचं काय, ह्या बैलाविषयी काय सांगताल? ह्या बैलाविषयी इतकी बैल त्यानं पहिल्यापासून सांभाळली, पण त्या बैलांनी जी छोटी छोटी बक्षिसं मिळवली तरी पण तो माघार त्यानं घेतली नाही. एक बैल झाला, दुसरा घेतला, दुसरा तो नाही पळला, त्यानं तिसरा घेतला, पण ह्या बैलानं त्याचं नावच कमावलं, नाव त्यानं जगभर प्रसिद्ध केलं. आजपर्यंत त्यानं जी बैल पळवली त्यात त्यानं दाखवलं, पण त्यात त्याला यश मिळालं, पण कमी प्रमाणात मिळालं. पण ह्या बैलानं जी त्याला यश मिळवून दिलंय ती खूप प्रख्यात झाला आता तो. आणि आम्हाला त्याच्याविषयी प्रेम आहे, माझ्या मालकांना पण प्रेम आहे, पण एवढंच की त्यांचं म्हणणं कसं असतं, शिक्षण बघून तू हे कर, बाकी काय नाही. पोरगा बी तुमच्या बोलण्यावरून वाटतो की सगळ्या गोष्टी करून करत असतो. आणि तो पहिलीपासून आजपर्यंत नापास नाही. आता तो कॉमर्सला आहे, कॉलेजला आहे तो 14वीला, पण तो आजपर्यंत नापास नाही. तो पहिल्यापासून त्याला हे प्रेम आहे बैलाबद्दल. आणि आपला नाद आहे, आपण करायचं नाही तर कोणी करायचं, बरोबर? शेतकऱ्याचा, शेतकऱ्याची नाळी, बैलाविषयी प्रेम असणं ही काही चुकीचं नाही. आणि ही काय आपण पैशासाठी करतो म्हणून नाही, त्याचं मित्रमंडळ त्याला पूर्ण सपोर्ट करतं. पण आता काय झालंय, बैलगाडी क्षेत्रात नुसतं पैशावर खेळ चाललाय, पैशाने माणसं मोठी. नाही नाही नाही, आमच्या मुलाचं पैशावर प्रेम नाही. त्यानं मित्र एवढी जपल्यात ना, सगळी मित्र त्याच्या नुसत्या फोनवर जरी कॉलेजमध्ये असला, तो नुसता फोन जरी केला तरी ती बैलाविषयी सगळी पोरं इथली, हा सुद्धा मुलाप्रमाणेच आहे माझ्या, हा सगळं बैलाचा हाच बघतो, जरी तो नसला तरी. हा माझाच मुलगा आहे, ही सगळी त्याचीच मित्रमंडळ, कधी पण एका फोनवर सगळं करतात बैला. शेतकऱ्याच्या घरी एखाद्या मुलाप्रमाणे बैलाला सांभाळलं जातं. बैलाला म्हणजे आजारी पडला ना तो, तरी सुद्धा तो पहिलं बैलाच बघतो. त्याचा मित्र त्याला न्यायला आला, त्या दिवशी इतका आजारी होता, त्याचा मित्र न्यायला आला गणेश म्हणून. त्यानं काय सांगितलं, मी म्हटलं पहिला दवाखान्यात जा. म्हणला नाही, पहिलं त्या बैलाकडे जा, त्याला बाहेर बांध, त्याचा रतीब ठेव, आणि नंतर आपण दवाखान्यात जाऊ. मग मी परत त्याला सांगितलं दवाखान्यात, मग त्यानं बैलाच आवरून घेतल्यानंतर तो दवाखान्यात गेला. पहिल्यापासून त्याला प्रेमच आहे ना, शेवटपर्यंत म्हणतो मी नात काय सोडणार नाही, माझं सपोर्ट आहे. पण त्याचं कसं स्वतःच बाकीचं बघून त्यानं. नक्कीच तुम्ही महादेवाचा नंदी सांभाळताय ना, तुमच्या मुलाचं काय वाईट होणार? आणि एक म्हणजे मी कसं ऐकलं होतं, म्हणजे फोन मध्ये असू किंवा टीव्हीवर असू, जर आपल्या घरी बैल जर असेल, जर पांढरा बैल आपण सांभाळला, खिल्लार बैल जर आपण सांभाळला तर आपलं कुटुंब चांगलं चालतंय. मी ऐकू नये तेव्हापासून मी त्याला त्याच्याविषयी काही बोलत नाही, पण शिक्षण बघून तू हे कर, बाकी काय काय वाईट चालत बी नाही. तुम्ही आता हाय तुमच्या घरी नंदी, तर काय वाईट बी होत नाही. नाही नाही नाही, उन्नतीकडेच आम्ही चाललोय, खरं खोटं नाही सांगत. माझा मोठा मुलगा बी खूप कमवतो, माझे मालक कमवतात, मी 30,000 मला पेमेंट आहे गुरांचं, मी बघती गायांचं, ही कोणी नसलं तरी तो पण शाळेत चांगला शिकतोय. आणि शिवाय बैलाचं हे जर काय मी नसली तरी हा सगळं करतो, तो जरी नसला तरी काय अडचण नाही. म्हणजे आपला शेतकऱ्याचा नाद हा टिकला पाहिजे. नक्कीच तुमच्यासारखी लोक, तुमच्यासारखे शेतकरी असल्यामुळेच हा नाद टिकतोय खऱ्या अर्थाने. खरोखर तुम्हाला धन्यवाद. आपण मुलाखत पहिली घेतली, परंतु बैलावरती प्रेम काय असतं. मुलाखत आमची चालू होती, गुंडा भाऊ आपण सगळेजण ओळखताय, बैलगाडी क्षेत्रातील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे गुंडा पवार नांदवळ. अनेक बैल दावणीला घडली आणि अनेक मोठमोठ्या लोकांच्या दावणीला बैल ज्यांची पळतात असे गुंडाभाऊ पवार नांदवळ. आज या मिर्झावरती प्रेम असल्यामुळं सासवडच्या मैदानात होते, आज फायनल तिकडे चालला होता. तो फायनल उरकून आम्हाला म्हटले थांबा, मला बैलाविषयी थोडं तरी बोलायचंच आहे, आणि आज मुलाखत देण्यासाठी आल्यात. काय मिर्झाविषयी, तुमच्या दावणीला तर पळतात, पण ही पोरं सगळी तुमच्यावर प्रेम करणारी. आज खोंडाविषयी, या मुलांविषयी काय बोलताल? पोरं लहानपणापासून ही माझ्याबरोबरच आहे, ती सगळी म्हणजे 7-8 वर्ष झाले, 8वी-9वी पासून ही माझ्याबरोबरच आहे सगळी पोरं. आणि आता ही वासरू त्यानं खटाव मधनं घेतले आमच्या रोहितने, माझ्याच नाव पळते, त्याचं कुठं नाव नाही काय नाही, काल राहिलं तरी माझ्याच नाव पळले. त्यांचा जीवच आहे पोरांचा पहिल्यापासून आपल्या, आणि वासरू पण चांगलं पळते नशिबाने, त्याच्या पोर आपली चांगली. आणि सर्वात समाधान वाटलं काय की बाबा पोरं सगळी तुमच्याबरोबर फिरणारी. असं आम्हाला इतके दिवस वाटायचं की पोरं फिरतात एवढी बाबा बारकी बारकी, परंतु काम धंदा करून सगळी पोरं आहेत. पोरं आपापला उद्योग करून असते ती, आणि सगळ्यांचा जीव आहे पहिल्यापासून. मी घरी असलो तरी आज 2 बैल पोरं घेऊन पळायला गेली ती पुढं, मी मागणं गेलो.
पोरं चांगली सगळी पहिल्यापासून. आपणच कोणाला रुतलो नाही मुळात, त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट आहे पोरांचा. खोंड चांगला पळाला त्या दिवशी, खोंड चांगला पत्रावाडीचा पळतो. राहिला तेव्हा काय आनंद होता. लय आनंद झाला मला सगळ्यात जास्त झाला सगळ्यांपेक्षा, कारण त्याचा पहिलाच खोंड. आधी त्यानं बारकं बच्चे बरं शिकल्यात चांगलं चांगलं, पण ह्यो खोंड एवढ्या चांगल्या मैदानात मोठ्या पहिल्यांदाच राहिला, त्यामुळे लय आनंद झाला. त्या 2-3 मैदान झाली चांगली, गटबीट काढत होता तो, पण राहिल्या वेळा त्यांच्यापेक्षा सगळ्यात मला आनंद जास्त झाला. आता म्हटला पण हा खोंड नाही ऐकणार, नाही ऐकणार आता, मी शिकून देणार नाही. ठेवायचा आपला एक वस्तू तरी आपली पाहिजे, नाव ही त्रास होत नाही पुढे मागे काय, आपलं एक पाहिजे दावणीला असावं. त्याची हेत बैल आपल्याकडे 7-8, त्याला काय अडचण नाही येत, पण आपला एवढा ठेवायचा. आम्ही नाही आता एक इकला आता, बरीच विकली मी, पण एवढा ठेवायचा आता. खोंड चांगला आहे, गुणी आहे. खोंड गुणी हे, आणि म्हणजे तसा मैदानात गेला ना तो वागीट येत, म्हणजे त्याला झिटे गाड्या बिड्या उडून लावायची म्हणून ठेवायचं. तसं आणल्यात लगेच गट पास करणं. आता काय दिवस 8-8, 10-10, 3-3, 4-4 महिने नवीन पोरांना बिरांना गट घावीत नाही, पण ही बी पोरग शांत आहे, म्हणजे शांत डोक्यानेच पळवतो आम्ही, एकामेकाला विचारून सगळं करतो. नियोजन सगळं माझ्याकडेच आहे, म्हणजे आमच्या डोक्यानंच कवा काढायचा, काय करायचं, कोणाबरोबर पळवायचा. पहिल्याच मैदानाला काढला होता, पायरा केला नव्हता, मैदानावर मोकळा नेलता, सांगायचं कोणाला पटवून, माणसं पैर देत नाही, आणि घरची तुमचं नाव आहे तरी पण पैर होत नाहीत. खेळ वेगळा झालाय, पहिल्यासारखा खेळ नाही राहिला. मोकळा खोंड नेलता आमचा, जोडीदार नागू मागितल्या बैल दिला. पहिल्याच आट्यात गट काढला नागठाणला झाडून, आणि शेमेला बी लय टाकाटाकी झाली, तिथंच खुश झालो. परत आमची गलती झाली, त्याच्या नक्की वाढल्या, त्या नक्की केल्या, त्याला लागली जिबाळी, त्यामुळे 2 आट्या जरा तो कमी पळला. पण कालपासून आपल्या त्याचं पहिलं रूप दाखवायला सुरुवात केली. मित्रांनो बघा, एकदम सुंदर खोंड आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नाव करणार. करंजखोपचा असो किंवा नांदवळचं, या भागामध्ये अनेक बैल पळतात, आणि बैलगाडी शर्यत आपण अख्ख्या मुलाखतीत बघितली, त्या अनेक बघितलं की बैल घेऊन नाद करणारे, परंतु लहान बच्चे तयार करून त्यांना वळण देणारे, म्हणजे एक तालमीत कसा पैलवान घडवला जातो. आम्ही कुठलाच मोठा बैल घेत नाही, आम्ही सगळे वासरं घेऊनच पळावतो, मोठा बैल कुठलाच घेत नाही. तेवढी धमक आहे शेतकऱ्याला, आपल्या भागात धमक आहे तेवढी. कुठली पोरं हो म्हणा पोरगा, आम्ही पण इतकी बैल घेतली, पण सगळी वासरत घ्यायची, आपल्या सोयीनं घडवायची, आपल्या परिस्थितीनुसार असते. एक ना एक दिन लागते, ती काय खाय घातलेलं वाया जाऊन देत नाही. आता तुम्ही इतक्या दिवस, मी तर तुमची कधी मुलाखत घेतलीच नाही, एवढ्या दिवसात तुम्ही आतापर्यंत किती बैल विकलेत, किंवा किती बैल तुमची नावं चांगली पळाली? बैल 2007 पासून 2007ला ह्यांच्याकडचाच बैल पळत होतो, इथला करंजखोपचा थैमान म्हणून, 2007-8ला. त्याच्यानंतर मग माझी वासरं बिसर बरीच बैल पळाली, 4-5 मी बैल चांगली विकली. बाकी मग हे देवा बिवा ठेवली घरी, सुंदर पळतोय आता देवा आहे. आता 6-7 बैल चांगली पळतात, 2-3 वासर आहेत, 9-10 बैल आहेत. ह्या वासरा सकाळ 12 बैल आहेत टोटल. बाकी आपला व्यवसाय काय? बाकी व्यवसाय शेती, व्यवसाय शेतीचा. आणि मग कशासाठी एवढा नाद, म्हणजे एवढी बैल 7-8, एखादा नाद म्हटलं तर एखादा बैल, पण एक बैल असला तर गोट्यावर जाऊच वाटत नाही. 5-6 बैल असलं तरच आम्ही तिथे थांबतो दिवसभर, मला दम निघतो, सवय लागून गेली मला ती. माझा म्हणजे हा धंदा नाही, पळवायचा नाद नाही, त्याची मार मला ती जाऊन दिसलं की समाधान वाटतं, म्हणून माझ्या एवढी बैल असते. मी तिथे सगळं विसरतो, तिथे गेलो की मला दिवसभर झालेला त्रास, काय बी मला कोणी भांडण बिंड झाली, मी तिथे गेलो की सगळं विसरतो, म्हणून मला तेवढी बैल लागते. मला तिथे गेलो की समाधान वाटतं गोट्यात गेली, म्हणून मला गोट्या भरलेला. एवढं मोठं माप आहे, तुम्हाला अनेक ठिकाणी मागितले असतील, ते बगाडाला याला सगळीकडे बैल मागत होती. गणेश पण आमच्या व्हायचं नाहीत का, त्यांनी करार पण केलता, करार करून लॉकडाऊन पडलं. त्याच्यानंतर आता अजून सुद्धा बैल बेळगावली रोज मागतात, पण आपला तेवढा बैल नाही देणार आपण, शेवटपर्यंत ठेवणार. जीव आहे, मोठा बैल आहे, आणि त्यानंच म्हणजे आता ह्या कॉम्पिटिशन काळात त्यानं आपलं ठेवलंय नावागावाला, त्यांनीच आणलं आम्हाला. पहिल्यापासून आम्ही नादातच आहे, पण आता ही आपल्या परिस्थितीने ह्याच्यामुळे त्रास होतो पायऱ्या बिऱ्याला, माणसं सहजासहजी पैरे देत नाही जवळची असली तरी. तसं आमचं काय होऊन गेलं ग्रुपचं, आम्ही एकामेकात अगदी किती टॉपला हे खोंड पळला, उद्या 1 नंबर जरी केला आणि तो वेगळा नियोजन करत असला, मी एका मिनिटात ह्याला हाणायचं म्हणलं की आमचं कोणाचं काय नसतं, माझ्या पुढे हाणला आम्ही लगेच. आम्ही लई चौकशी करत नाही, बाकीचे आम्हाला नुसतं होय बी म्हणत नाही बी म्हणत नाहीत, नुसते आंबून ठेवते पायऱ्याला, ह्यामुळे घोटाळा आमचा. आणि जी बंदीत जी चाललं होतं रेकॉर्ड, 6 बैल माझी आठवड्याला सीझनला 300 शर्ती गेल्या पावसाळ्यात, 4 बैल पळत होतो. बिनजोड मध्ये नाव केलं होतं, 300 शर्ती गेल्या सीझनला पावसाळ्यात. जवळजवळ 27 दिवस घरी गेलो नव्हतो, हो कटाळी होती घरची, 27 दिवस रोज, पण कोणाला नाही अगदी लांब जायचं असला बैल ना, पैसे सांगणे नाही काय नाही, माणूस दिले एवढं खिशात ठेवणे घेऊन येणे, असली बैल शर्ती. आणि कोणाला काय नसलं, एखाद्या टायमाला बाबा आमच्याकडे नाहीत पैसे, एवढ्यावर बैल लागते, दुसरं काहीतरी नियोजन करायचं, त्या शर्तीला त्याला बैल द्यायचा, अशा लई शर्ती केल्या. पण आता माणसं तशी राहिलीच नाही, ती चालू होतं तेव्हा पण मी गाड्या बिड्या आणत होतो, महिना 2-2 महिने एका पायऱ्यातच पळत होतो.
आता पैर व्हायनात काय व्हायनात, माणसं बी तशी राहिली नाहीत. मतलब असला तर जवळ तसं ह्या पोरांनी कायमचं ठेवले. 8-10 वर्ष झालं आपल्याला एवढा सुद्धा जागा नाही ह्या पोरांना. अशी पोरं पाहिजे. अशी पोरं नाहीत कुठे भेटणार. सोनका आणि ही गाव आमच्या गावातले आम्ही चौघच असतो नांदवळची पहिल्यापासून. 5-6 जण होते पण आता चौघच आहे. आणि बाकी सोनक्याची 10-15 जण आणि करंजोपची 10-20 जण. बाकी अनपडवाडी रावतवाडी ही पोरं पिंपोरची बरेच जुळून येतात सगळी. मग आमचा संच होतो हसत हसत जवळ मैदान असल्या 100-150 पोरांचा ग्रुप होतो. पण माणसं काय झाले मी अशी उपकार जाणीव ठेवी ना ती ह्या पोरांसाठी आपण केलंय ही त्यांना जाणीव होईल शेवटपर्यंत ठेवणार ही पोरं. मग त्यामुळे आमच्यात काय बदल होत नाही एकामेकात. बाकी तशी माझ्यापाशी आता काय पोरं काय करते ती ही माझ्या एक आता आहे ती बऱ्याचपैकी. तुम्हाला सगळं कळस तोपर्यंत धरस तोपर्यंत सगळं आपल्यापाशी यायचं. आपल्यापासून कळलं उद्या बाबा त्याचा बैल पडायला आपल्याला अंदाज आहे ना. आता हे कोण ह्याचाच आहे वैयक्तिक मी अजून पण सांगतो मला कधी ती माया नाव नुसता पळतोय हे कोण ह्याचाच आहे. पण शेवटपर्यंत माणूस विसरला नाही पाहिजे. आता 8-10 वर्ष संबंध टिकणं चेष्टा नाही बोलला तो पण म्हणला की म्हणला लय आम्हाला काय दाखवलं की सगळं 8-10 वर्ष संबंध टिकणं चेष्टा नाही. माणसं तशी नाहीत. मतलब असला तर जवळ येतात आपल्या सगळं शिकणार दाखवणार आणि परत मग आपल्यालाच हे करणार. मग बघा मित्रांनो बैलगाडी शर्यत एवढं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात तरी पण पायऱ्याला अडचण येते. आजकाल म्हणजे पैशाच्या मागे बऱ्यापैकी दुनिया चाललेली. आणि हा नादानं आपण बी काय केलं पाहिजे आपल्या मापाच्या लेवलनं आपणच पायऱ्या बघितलं पाहिजेत. एवढं खरं आमची माझ्या सगळ्या मोठ्या माणसांबर 1 नंबरच्या बैलांबर रिलेशन सगळ्यांबर. मी उद्या त्यांना म्हणायचं मागण्याचं त्यांना की मला बैल पाहिजे ते देणार. पण आम्ही आमची आपली क्वालिटी ओळखून असतो. आपल्या त्या तोडीत बैल असला तर आपण बैल मागायचा. कुणालाच मी आतापर्यंत किती संबंधित एका पण मोठ्या माणसाला बैल मागितला नाही. मी आपली लेवलची 2 नंबरातली 3 नंबरातली बैल हुडकायची नशिबात ठेवायचं. राहिलो नाही राहिलो आपली कुवत ओळखायची. बळ कोणाला नाराज करायचं नाही. सगळे हातात हात देतात बोलतात काय चाललंय काय नाही ओळख राहिली माझ्याला. परत काय होतं आपण समजा एखाद्या मोठ्या माणसाला बैल मागितला आणि त्यांना नाही दिला की त्याच्यात आपल्यात लगेच वाईटपणा मनात येतो. त्यापेक्षा आपल्याकडे त्या लेवलचा बैल होत नाही तर आपण त्यांना बैल मागायचं नाही. आपण बी 1 नंबर करून आलोया. 1 नंबरात आम्ही पळलोय बंदी झाल्यावर पण वर्षभर 1 नंबरात पळलोया. पण आपण बी माणसं बरीच जोडल्यात. बैला कोण नाही नडवत पण आपणच मागत नाही. आपल्याला त्या लेवलचा बैल होत नाही तर मागत. ह्या वासराला सगळी बैल घालणार माझ्या हिमती सगळी म्हणजे जे पळतात ना त्याच्या काळात टॉपला असते ना ती सगळी घालणार कारण ही त्या लेवलचं आहे घालायची बैल. नक्कीच बघा एकदम चांगलं मार्गदर्शन आणि बैलगाडी क्षेत्रातला एकदम चांगला अभ्यास असं व्यक्तिमत्व आहे गुंडा पवार. आणि बघा जरी बैल त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांचा असला आपण संपूर्ण मुलाखत बघितली परंतु एवढं प्रेम राहणं महत्वाचं आहे. नाहीतर आता माझा पळतोय म्हटलं मी माझा स्वार्थीपणा बघणं गरजेचं नाही तर बैलगाडी क्षेत्र टिकल. खरोखर यांना सल्यूट की असा तुमचा ग्रुप टिको आणि अशी तुमची बैल हा बैल हिंद केसरी हो मी असं परमेश्वर चरणी. मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रातनं माणूस म्हणतं की नुसतं पैसे घालावतात किंवा काय पण एवढी लहान मुलं असताना सगळी यांचा ग्रुप असताना त्यातून 2 पैसे कमावल्यात नाद बी जपलाय. आज 9वी 10वीतली 11वी 12वीतली पोरं बैल सोडतात. म्हणजे हा शेतकऱ्याला कसं रक्तातला लहानपणापासून बैल बघितले असते ते अवतं बघितलेले असते बैलगाडी बघितलेली शिकवायला लागत नाही शेतकऱ्याच्या मुलाला काय. आणि ह्याच्यातून आहे ना सगळं म्हणजे 2 पैसे बी कमावतात नाद बी जपतात बैलगाडी शर्यत आणि बैलच जिथं सांभाळली जातात ना तिथं देशी गाय वाचल्या जातात. सगळ्या गोष्टी यातून शेतकऱ्याचं अर्थकरण चाललं जातं. तर असा नाद करावा. एकदम सुंदर मुलाखत वाटली आणि आपल्याला सुद्धा मुलाखत कशी वाटली मित्रांनो हे नक्की कळवा. आणि यांच्यासाठी यांच्या ग्रुपसाठी परत एकदा सल्यूट की अशी बैल सांभाळावी तिने अशी शर्यत करावी. जय जवान जय किसान.